धुरंधर हा सिनेमा फायनली थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. गेले बरेच दिवस या सिनेमाबद्दल उलटसुलट चर्चा होत होत्या. यामुळे सिनेमा वादात अडकलेला आणि प्रदर्शित होईल का नाही इथवर शंका आलेली. पण अखेरीस आता हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे, कारण एकतर या सिनेमाच्या ट्रेलर आणि टीझरने लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. रणवीर सिंग, दिग्दर्शक आदित्य धर तसेच याबरोबरच असलेले तगडी स्टारकास्ट यांच्याकडनं लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. याच लोकांच्या अपेक्षांवर धुरंधर खरा उतरतोय का हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अखिलेश नेर्लेकर. तब्बल 3 तास 34 मिनिटं या सिनेमाची लांबी आहे. त्यामुळे बऱ्यापैकी ऑडियन्स या सिनेमापासून लांबच राहील. आजकाल लोकांचा अटेन्शन स्पॅम इतका कमी झाला आहे की एवढा मोठा सिनेमा थरोली एन्जॉय करणारा प्रेक्षक वर्ग हा फार कमी आहे. आता या सिनेमाच्या पॉझिटिव्ह गोष्टींवर नजर टाकूयात. सिनेमाचं कास्टिंग टॉप नॉच आहे. टीझर ट्रेलरवरनं हे स्पष्ट झालं होतं. काही पात्रांना योग्य स्क्रीन टाईम दिला आहे, तर काही पात्रांना अंडर युटिलाइज केलं गेलं आहे. हे असं असलं तरी कास्टिंगच्या बाबतीत यंदाच्या वर्षी धुरंधरची चर्चा राहणार हे नक्की आहे. बरोबरच अर्ली 90s आणि 2000sमध्ये पाकिस्तानमध्ये राजकीय परिस्थिती नेमकी कशी होती, तिथलं गँगवॉर, तिथलं लियारी मार्केट आणि एकंदर तिथे सगळ्या गँगवॉर्सचा असलेला दबदबा, यातून निर्माण होणारं दहशतवादाची कनेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी आदित्य धरने प्रॉपर वेळ घेऊन एस्टॅब्लिश केलेल्या आहे. इतकंच काय तर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या भारतीय खोट्या चलनी नोटांचा व्यापार हा सुद्धा अगदी आडपडदा न ठेवता आदित्य धरने आपल्यासमोर मांडला आहे. एकूणच एस्पियोनाज थ्रिलर या सिनेमासाठी जी ट्रीटमेंट आवश्यक असते तीच ट्रीटमेंट आदित्य धरने या सिनेमाला दिली आहे. त्यामुळेच हा सिनेमा जास्त रॉ, ग्रिटी आणि रिअलिस्टिक वाटतो. यश राजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये जसं दाखवलं जातं की पाकिस्तान हा आतंकवाद्यांशी लढतोय, तसं तुम्हाला ह्या सिनेमात पाहायला मिळणार नाही. याबरोबरच हिरो आणि विलन इथे एकत्र नाचत नाहीत आणि बिकिनी घातलेल्या हिरोईनबरोबर रोमांस देखील करत नाहीत. सिनेमाची पटकथा थोडी स्लो आहे. बरेचसे सीन्स हे अनावश्यक होते किंवा ट्रिम केले असते हे मलाही वाटतं. पण लियारी मार्केटचं जे वर्ल्ड बिल्डिंग ज्या प्रकारे आदित्य धरने केलं आहे त्यासाठी हा वेळ योग्य होता हे आपल्याला ध्यानात येतं. पाकिस्तानमध्ये लियारीचा परिसर, तिथे राहणारे गँगस्टर्स, त्यांचं आयुष्य, त्यांच्यामध्ये आपापसात चालणाऱ्या कुरबुरी, या सगळ्याचा पाकिस्तानच्या राजकारणावर आणि एकंदरच जिओपॉलिटिक्सवर होणारा परिणाम हे दाखवण्यासाठीच आदित्य धरने एवढा वेळ घेतलेला आहे. सिनेमाच्या म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोरबाबत तर बोलायलाच पाहिजे बॉस. शाश्वत सचदेव यांनी जुन्या गाण्यांचा ज्या प्रकारे वापर केला आहे तो निव्वळ कमाल आहे. याबरोबरच नवीन कंपोज केलेली गाणीसुद्धा अननेसेसरी तुमचा मूड खराब करत नाहीत, उलट ती कथानकाला पुढेच नेतात. बॅकग्राऊंड स्कोर काही ठिकाणी खूप जबरदस्त आहे तर काही ठिकाणी थोडा फिका पडतो. पण या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल व्ह्यूइंग एक्सपिरियन्सवर फार काही फरक पडत नाही. आजकाल ज्या प्रकारे लाऊड म्युझिक लावून तो सीन भडक केला जातो आणि फार डोकं उठतं, तसा प्रकार धुरंधरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. चित्रपटात जबरदस्त व्हायलन्स आणि भरभरून शिव्या आहेत. त्यामुळे इट्स नॉट एव्हरीवन्स कप ऑफ टी. त्यामुळे जर तुम्हाला या गोष्टी आवडत नसतील किंवा तुम्ही या गोष्टींशी एवढे कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही या सिनेमापासून लांब राहिलेलंच बरं. उगाच ए सर्टिफिकेट घेऊन हाईप करायची हा उद्देश धुरंधरच्या मेकर्सचा अजिबात नव्हता. यातली हिंसा ही सिच्युएशनला धरून आहे आणि ओव्हरऑल एकूणच हिंसा, रक्तपात किंवा गोरी सीन्स याबरोबर शिव्या यामध्ये कुठेही हात आखडता न घेता आदित्य धरने अत्यंत ब्लंटली या गोष्टी दाखवलेल्या आहेत. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर अक्षय खन्नाने अक्षरशः सगळ्यांना खाऊन टाकलं. जेव्हा जेव्हा त्याने साकारलेला रेहमान डकेत स्क्रीनवर येतो तेव्हा त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याचे एक्सप्रेशन्स हे अक्षरशः सगळ्यांना ओव्हरशॅडो करून टाकतात. रणवीर सिंगला त्या मानानं फार कमी संवाद आहेत, पण ओव्हरऑलच त्याचा एक मिस्टिरियस ऑरा आणि त्याची बॅकस्टोरी ही मुद्दाम गुलदस्त्यात ठेवली आहे हे चित्रपटाच्या शेवटी तुम्हाला कळतं. ओव्हरऑलच हमजाचा ऑरा आणि त्याच्या शांत नजरेमागचा आक्रोश हा रणवीरने उत्तम कॅरी केला आहे. आर माधवनने अगदी मोजक्याच सीन्समधनं स्वतःची छाप पाडली आहे. अजित डोवाल यांच्यावरूनच हे पात्र इन्स्पायर्ड असलं तरी माधवनने अत्यंत प्रामाणिकपणे त्यामध्ये काम केलं आहे, त्यामुळे ते कुठेही कॅरिकेचरिश वाटत नाही. संजय दत्त तुम्हाला ॲज युज्युअल त्याच्या नेहमीच्या अंदाजात पाहायला मिळतो, पण अर्जुन रामपाल याला मात्र फार कमी युटिलाइज केलं आहे असं मला वाटतं. ट्रेलरमध्ये ISIचा म्होरक्या म्हणून दाखवला गेलेला मेजर इक्बाल हा पडद्यावर मात्र फार कमकुवत वाटतो. त्यामधला एक टॉर्चर सीन जर सोडला तर अर्जुन रामपालचं संपूर्ण पात्र हे फ्लॅट जाताना आपल्याला दिसतं. राकेश बेदी यांचंही काम उत्तम झालं आहे. अभिनेत्री सारा अर्जुन हिलाही तिच्या वयाला साजेशी अशीच भूमिका दिली आणि तिनेही अत्यंत चोख काम केलं आहे. आता या सिनेमाच्या काही निगेटिव्ह पॉईंट्सविषयी चर्चा करूया. सिनेमा A1 आहे, प्रोडक्शन व्हॅल्यू जबरदस्त आहे आणि त्यानुसारच कथा, शूटिंग यावर प्रचंड मेहनत घेतलेली आहे हे स्पष्टपणे जाणवतं. खास करून अशा प्रकारच्या चित्रपटात एलिव्हेटिंग मुवमेंट्स, ट्विस्ट अँड टर्न्स
आणि एज ऑफ द सीट थ्रिल हे अपेक्षित असतं आणि नेमका याच बाबतीत धुरंधर मार खातो. सिनेमा खरं तर बोरिंग किंवा रटाळा नाही, पण पुढच्या भागासाठी आवश्यक असलेली बॅकग्राऊंड सेट करण्यासाठी जो वेळ घेतलाय तो पाहता कमर्शियल अँगलने या गोष्टी प्रकर्षाने खटकतात. याबरोबर अशा सिनेमाला क्लोजर मिळणं हे फार आवश्यक असतं, जेणेकरून प्रेक्षक त्या रोलर कोस्टर राईडमध्ये एन्जॉय करून क्लायमॅक्सला जेव्हा येतील तेव्हा त्यांना एक वेगळं समाधान मिळेल. पण धुरंधरचा शेवट मात्र तुम्हाला एक अशा वेगळ्याच क्लिफ हँगरवर सोडतो आणि तिथेच तुमचा नेमका मूड ऑफ होऊ शकतो. सिक्वलच्या बाबतीत आपले भारतीय सिनेमे नेमके कसे माती खातात किंवा कुठे कमी पडतात हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. धुरंधरच्या बाबतीत ते घडणार नाही अशी अपेक्षा आपण बाळगूया, पण एकूणच धुरंधरचा येणारा हा दुसरा भाग पहिल्या भागाच्या लेगसीवर कॅश ग्रॅब करणारा नसावा. ओव्हरऑल माझा या सिनेमाच्या बाबतीत फायनल टेक आहे की हा सिनेमा एकदा तरी तुम्ही थिएटरमध्ये नक्कीच बघू शकता. पण 2 भागात स्टोरी एक्सप्लेन करण्याच्या अट्टहासामुळे कदाचित जी उत्सुकता या पहिल्या भागाच्या वेळेस निर्माण झालेली तशीच उत्सुकता दुसऱ्या भागापर्यंत टिकून राहील का हे सांगता येणं कठीण आहे. इट्स नॉट मेक ऑर ब्रेक सिच्युएशन. पर्सनली मला तरी या सिनेमाकडनं खूप अपेक्षा होत्या, पण अगदी पूर्णपणे नाही, पण काही प्रमाणात या सिनेमाने त्या गोष्टी डिलिव्हर केल्यात. मला तरी पर्सनली 2 भागात स्टोरी सांगण्याचा हा फंडा किंवा हा जो नवीन ट्रेंड आहे तो मला फारसा आवडत नाही. कारण जो बज आणि जी एक्साइटमेंट पहिल्या भागासाठी तयार केलेली असते तीच दुसऱ्या भागासाठी मेंटेन करणं हे भारतात आजवर तरी फक्त SS राजामौलीसारख्या दिग्दर्शकालाच जमलं आहे. आदित्य धरला त्यामध्ये यश मिळेल का हे आता येणारा काळच ठरवेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर धुरंधर बघितला असेल तर यावर तुमचं काय टेक आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनव्या मूवी रिव्ह्यूज आणि वेबसिरीज रिव्ह्यूजसाठी माझ्या द फायनल टेक या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.